नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आज मी पुरणपोळीचा घाट घातला होता. सकाळी उठून ना पूजा करायच्या आधी मी एका कुकरला डाळ लावली होती, एका कुकरला लापसी लावली होती आणि एका कुकरला भात लावला होता शिजायला. एकाच वेळी सगळं शिजत होतं आणि तोपर्यंत मी देवपूजा उरकून घेतली. तुम्ही ते मिनी व्लॉगमध्ये बघितले असेल. आता तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी केली. आता भाजीसाठी ना मी हे डिझायनरचं ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे. माळला आणि क्लासिक स्वाद असल्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी परफेक्ट आहे. तसं बहुउपयोगी तेल आहे ते. शूटिंग बेकिंग ग्रेलिंगसाठी पण उत्तम आहे. पोषक फॅट्स आहेत, 70% मूफ आहे ह्याच्यामध्ये आणि हृदयरोगासाठी फायदेशीर पण आहे. भरपूर अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ना शरीराची सूज पण कमी करण्यास मदत करते आणि 0 कोलेस्ट्रॉल आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे बिनधास्त आपण कुकिंगसाठी वापरू शकतो. स्पेनमधले प्रीमियम क्वालिटीचे जे ऑलिव्ह असतात ना त्याच्यापासून हे ऑइल बनवले, तर तेच मी आता वापरणार आहे स्वयंपाकासाठी. तर कढईमध्ये सगळ्यात आधी तेल ओतून घेतले. आमच्याकडे ना याला येळवणीची आमटी म्हणतात, पण काही जण कटाची आमटी पण म्हणतात. तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली, त्याच्यानंतर जिरे टाकले, तडतडू दिले चांगले आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतले. तर साधारणपणे 1-2 टोमॅटो असतील. मला जरा जास्त क्वांटिटीमध्ये भाजी करायची त्याच्यामुळे. आणि हा शिजायसाठी म्हणून त्याच्यावरती मी मीठ टाकून घेतले. आता पलीकडच्या गॅसमध्ये तोपर्यंत तिकडं माझ्या डाळीला चरका द्यायचा चालू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये साखर आणि गूळ मिक्स असा चरका द्यायचा चालू आहे डाळीमध्ये. तर आणि हे जसं आटत येईल तसं खाली लागायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जरा एकाच वेळी 2 कामं चालू होती. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे ना मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं होतं. पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. म्हटलं सुवासिनी पण जेवण होतील, असं दोन्ही पण योग साधून येणार होता. तर म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये जरा स्वयंपाक करायचा होता, म्हणून हे मल्टीटास्किंग चालू आहे. एकाच वेळी 2-2 बनवायचं चालू आहे. तर आता इथं कढीपत्ता विसरून गेलते मी टाकायचं. कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर लसूण खोबरं हेच वाटण आहे ते टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं ते. जण कांदा वगैरे सगळं घालतात, पण आमच्याकडे अशी सिंपलच कटाची आमटी केली जाते. आणि तोपर्यंत इकडं माझं म्हणजे घट्ट होत आलं होतं ते पुरण. आणि बरेच जण ना कांदा वाटून वगैरे घालतात, कांद्याची टॅमॅटोची पेस्ट, ती पण भाजी चांगली लागते. पण आम्ही लहानपणापासून अशीच भाजी बघत आले, त्यामुळे मी पण काही चेंज केलं नाही त्याच्यामध्ये. आता आपले हे वाटण भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये घरचं काळं तिखट, धने पावडर आणि आपली हळद टाकून घेतली. आता हे चांगलं भाजू द्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि ह्याच्यानंतर ना हा जो मसाला भाजला ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला शिजू द्यायचा. आणि आता इथं ही छोटीशी कढई, आता मी पुण्यात असल्यामुळे आम्ही दोघंच असल्यामुळे ना जास्त मोठी भांडी नसतात माझ्याकडे. मग मी काय केलं, आधी फक्त फोडणी ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा, म्हटलं मसाला सगळा भाजून घ्यायचा. आणि दुसरं एक स्टीलचं पातेल आहे, मग त्या पातेलातच मी येळवणी काढली होती. म्हणजे डाळीतलं जे पाणी होतं ना आपण ते काढलं होतं आणि हा तडका त्याच्यामध्ये मला ओतायचा होता. माझ्यासारखे जे दोघं पुण्यामध्ये राहतात ना तर ते समजू शकतात मला काय म्हणायचं आहे ते. आता काही जण म्हणतील की त्या स्टीलच्या पातेल्यातच तू तडका दिला असता तरी चालला असता, पण नाही, ह्याच्यामध्ये करपलं असतं, कारण हे पातेलं पातळ आहे. त्याच्यामुळं कढईमध्ये मसाला भाजून घेतला मी आणि तो मसाला ह्या पाण्यामध्ये म्हणजे येळवणीमध्ये टाकून घेतला. आता छान उकळी फुटली की आमटी आपली चांगली होईल. गावाकडे मात्र आपल्या घरी भरपूर म्हणजे मोठी भांडी आहेत, कारण आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे रोजच्या स्वयंपाकालाच एवढी मोठी भांडी लागतात. त्याच्यामुळे तिथे कधी अडचण येत नाही मोठा स्वयंपाक करायचा झालं तर. पण मला इथं जास्त स्वयंपाक करायचं झालं की बऱ्याच वेळा अडचण येते. आता इथे कणिक मळायची होती. मी म्हटलं आता आहे फूड प्रोसेसर तर यूज करून घ्यावा त्याचा. तर त्याच्यामध्ये माझी कणिक मळायची चालू आहे. त्याच्यामध्ये काय होतं की अगदी 1-2 मिनिटामध्ये कणिक मळून होते आपली. जास्त वेळ लागत नाही आणि चुरून छान अशी, म्हणजे नाही का आपल्याला चुरायला पण वेळ लागतो, पण कणिक खूप छान चुरली पण जाते ह्याच्यामधून. विशेष काय नाही करायचं, आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकतो आपण, तेल टाकतो आणि पाणी टाकायचं. म्हणजे योग्य प्रमाणात. कमी पडलं पाणी तर वरून परत ॲड करू शकतोय आपण. आता हा कणकेचा गोळा कणिक मळून आपली रेडी आहे. पाणी पातळ कशी हवी आपल्याला त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं. जर आपल्याला वाटते कमी जास्त होते तर वरून आपण पाणी ओतू शकतो त्याच्यामध्ये. आता मला जास्त स्वयंपाक असल्यामुळे 2 वेळा हे कणिक मळून घ्यायला लागते.
आणि विशेष करून पोळ्यांना जास्त चुरायला लागते कणिक, पण याच्यामधून चांगली झाली ती कणिक. आणि गावाकडे जर असतो ना आता आम्ही, तर एकीने कणिक मळली असती, एकीने भाजी टाकली असती, एकीने वाटण तयार केलं असतं, सगळ्यांनी काही ना काही असं करत राहिलो असतो आम्ही. आणि त्यात गप्पा मारत स्वयंपाक कुठे झाला कुठे नाही असं झालं असतं. पण जेव्हा आपण एकटा असतो, तसं माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलेलं की तू फोन कर, तू स्वयंपाकाला लागली की. पण मी बोलवणार आहे त्यांना, पण म्हटलं बाकीची बेसिक तयारी तर सगळी उरकून घ्यावी आणि मग बोलवावं. तरी माझं अजून तयारी चालू होती ना, तोपर्यंत भाग्यश्रीताई येऊन गेल्या होत्या, कारण त्यांना वाटलं मी एखाद्या वेळेस बोलवणार नाही मदतीला त्यांना. मग त्या अजून चालू केले की नाही स्वयंपाक बघायला आल्या होत्या. मग तेव्हा त्यांनी काय केलं, मी खीर शिजवून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतला, त्यांनी गूळ चिरून त्याच्यामध्ये टाकून घेतला. मग मी म्हटलं तोपर्यंत तुमचं दुसरं काही काम असेल तर आवरून घ्या, तोपर्यंत मी ही एवढी तयारी करून ठेवते ना, आपण दोघी मिळून पोळ्या करू. तोपर्यंत माझी कणिक मळून झाली होती आणि थोडीफार भांडी राहिलेली ती पण घासून घेतली. सगळं किचन कट्ट्यावर पण बरंच हे झालं होतं, ते पण साफ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं पुरण, आपल्या पुरणाच्या जाळीतनं पुरण करून घेतलं. आता हे सुंठ, बडीशेप आणि वेलदोडे त्याची पावडर आहे, ती पण मिक्स करून घेते. आणि कधी कधी काय होतं की पुरण गरम असताना जर वेलची वगैरे टाकले तर थोडा वास कमी होतो असं वाटते आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही थोडं पुरण झाल्यानंतरच मग ही वेलची वगैरे टाकून घेतो त्याच्यात. आता हेच खिरीमध्ये पण गूळ मिक्स करून झाला होता, ते फक्त वेलची पावडर टाकायची राहिली होती. मग ती वेलची पावडर ह्याच्यामध्ये पण टाकून घेतली. खीर म्हणजे लापसी आहे ही. आणि त्याच्यानंतर भाग्यश्रीताई आल्या होत्या तोपर्यंत. मग आम्ही दोघींनी मिळून पोळ्या बनवल्या. आणि पोळी बनवतानाचा व्हिडिओ काही घेतला नाही, गप्पा मारता मी एवढं दंग झालो की पोळ्या झाल्या कुणीकडे कळलंच नाही. तर एवढा सगळा स्वयंपाक झाला होता आमचा. आणि आता हे नैवेद्यासाठी ताट बनवलं होतं मी. असे माझे फक्त भजे बनवायचे राहिलेत, पण देवापुरते तेवढे बनवून घेतले. आधी देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर राहिलेलं उरकून घ्यावं असं म्हटलं. तरी आयुष स्कूलला गेल्यामुळे ना बरीचशी कामे पटपट उरकत होती, नाहीतर आयुषची हेल्प झाली असती ना माझी कामाला, मग तर खूप लांब गेली असती माझी कामं. आता तोपर्यंत नैवेद्य दाखवून घेतला, अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवून घेतला. मागच्या 1-2 दिवसात मला एक अनुभव आला, तो पण शेअर करायचा होता मला खरं तर तुमच्यासोबत. मागच्या 2 दिवसामध्ये दगदग खूप झाल्यामुळे ना एकदम गाढ झोप लागली होती मला. आणि स्वप्न पडलं होतं, म्हणजे स्वप्न पडायचं चालूच होतं मला की मी कोणत्या तरी मंदिरात आहे आणि एक असं विचित्र कर्कश दिसणारी बाई होती, पण ती हळदी कुंकू लावून होती अशी. पण तिला बघितलं ना मी घाबरली होती. असं असं होतं स्वप्नात माझ्या. आणि तेवढ्यात मला कळलं की माझ्या हाताला कोणीतरी जोरात हिसका दिलाय, म्हणजे खरोखर मध्ये, म्हणजे मला कोणीतरी झोपीत असं ओढल्यासारखं वाटलं मला. ते स्वप्न तसं विचित्र चालू होतं आणि असं ओढल्यासारखं असल्यामुळे मी घाबरले आणि जागी झाले. मग त्याच्यानंतर मला कळलं की मी झोपेत ना मी पालती व्हायला लागली होती. आणि थोडक्यात म्हणजे थोडीशी कमी होती मी पालती व्हायला, मग मी पोटावर पालती झाली असते माझे. त्यामुळे मला हे असं ओढल्यासारखं झालं आणि मी जागी झाले एकदम घाबरून. त्यामुळे मला असं वाटलं की मला देवीनेच कुठेतरी जागं केलं असेल, म्हणजे भीती दाखवून का होईना पण मला जागं केलं. त्यामुळे मी एका साईडवर आले एकदम आणि मग नंतर उठून मांडी घालूनच बसले डायरेक्ट. आणि हे सगळं झाल्यामुळे कुठेतरी कृतज्ञता म्हणून ना मला आज सुवासन जेवायला घालायची होती. आणि म्हणून मग म्हटलं हा सगळा घाट घातला होता. तर भजे तळून झाले होते, तुम्ही बघितलं, पुरणपोळ्या झालत्या, खीर बनवून झाली होती आपली, म्हणजे लापसी बनवून झाली होती, भात झाला होता, येळवणीची आमटी, पापड. आणि भाग्यश्रीताई येताना ना जिलेबी घेऊन आले त्या प्रसादाला, आणि ते पण झालं ताटात. आता त्याच्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि इथं बघू शकताय तुम्ही की त्यांनी भरपूर मदत केली. मला असं काही फॉर्मॅलिटी काही नाही, मी फक्त आणून देत होते, त्यांनी सगळे ताटं वगैरे केले. आणि जेवायला वाढायला पण काही विशेष त्यांनी नाही का, त्यांचं त्यांनीच घेतला हाताने. म्हटलं तू दमली असशील, राहू दे, आमचं आम्ही घेतो, तू रिलॅक्समध्ये तू पण घे जेवण करून म्हणून. मग आता आम्ही सगळे सोबतच बसलो नंतर जेवायला. तर सगळ्यात आधी हळदी कुंकू लावून घेतलं मी त्यांना, हळदी कुंकू लावून केळ दिलं आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसवलं. मग सगळ्या गोष्टी तर तसं आपण मनापासून करतो, पण आज असं झालं की जर समजा मी पोटावर पालतही झाली असती किंवा काही कमी जास्त झालं असतं तर म्हणजे देवाने तारलं असं मला वाटतच होतं. त्यामुळे हे सगळं मी खूप मनापासून केलं होतं. मला माहीत होतं की मी दमून जाईल, मी थकून जाईल, तरी पण मला हे करायचंच होतं. मग ते आज झालं असं. आणि एखादी गोष्ट मनापासून करायची म्हटलं ना आपण, तर त्याचा थकवा पण आपल्याला तसा जाणवत नाही. उलट त्याचं मनात समाधान किंवा देवानी म्हणजे आपल्यासाठी, माझ्यासाठी कृतज्ञता होती ना, मला कृतज्ञता असल्यामुळं मी खूप मनापासून केलं होता सगळा स्वयंपाक हे.
आता सगळ्यांची इथं जेवणं झाली होती आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं हळदी कुंकू लावून आपल्याकडे पुस्तक देतात, पुस्तक द्यायचं होतं आणि ओटी पण भरायची होती. मग आता मला काही ओटी भरता येत नव्हती, भरायची नाही भरायची काही माहीत नाही म्हणून मी हातामध्येच दिली ओटी. तर सगळ्यांची एक एक करून ओटी भरून घेतली. पण असं काही छोटासा कार्यक्रम करायचा असला ना तर मला आत्याची आणि ताईची आठवण खूप येते. कारण आम्ही आमचं तिघींचं मिळून प्लॅनिंग असतं ना, उद्या हे करायचं आहे ते करायचं आहे, उद्या एवढ्या वाजता उठू, असं करू तसं करू असं आमचं ठरलेलं असतं. पण आता मी इकडं असल्यानंतर माझं मलाच हे सगळं प्लॅन करायला लागते. तसं भाग्यश्री ताई मला सगळी मदत करू लागत होत्या. आम्ही दोघींनी मिळूनच केल्या होत्या पोळ्या हे, आणि गप्पा टप्पाच्या नादात तिथे मात्र व्हिडिओ घ्यायचा राहूनच गेला. आणि माझ्या मैत्रिणीविषयी सांगायचं झालं तर शहरामध्ये कसं असतं की असं वाटतं की आपल्याला एकटं आहे, आपण फॅमिली आपली लांब आहे. पण मला कधीच तसं वाटत नाही एकटे, कारण असं वाटतं की एक हाक मारेपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणी रेडी असतात किंवा त्यांच्यासाठी आम्ही सगळे रेडी असतो, म्हणजे बाकीचे पण. आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहून पण ना रोज भेटणं होतंच असं नाही. कधी तर लिफ्टमध्ये, कधी तर बाहेर फिरताना असं एकमेकांची गाठ पडते. पण काही कार्यक्रम असेल, तसं काही विशेष असेल, कोणाचा बड्डे असेल तर आम्ही आवर्जून नक्की भेटतो. आता इथं आपल्याकडच्या सवशने तर झाल्या होत्या जेवून, आणि त्याच्यानंतर आम्ही भाग्यश्री ताईकडे गेलो. तर त्यांच्याकडे पण हळदी कुंकू घेतलं आणि एक एक करून आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन आलो हळदी कुंकाला. पण मला एवढं थकायला झालं नंतर नाही का, तर मला तिथे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही. तरी आज आमच्या इथे ना सगळ्यांच्याच घरी हळदी कुंकू होतं, त्यामुळे सगळेजण एकमेकाच्या घरी जाऊन आले हळदी कुंकाला. आणि नंतर मी थकल्यामुळे जास्त काही व्हिडिओ घ्यायला मला जमला नाही. तर तिथून आल्यानंतर आयुषला पास्ता खायचा होता. म्हणलं चला बनवूया. हा डिझानोचा पास्ता आहे, 100% रव्यापासून बनवलेला आहे, मैदा अजिबात नाही. झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री आहे. मेन म्हणजे यात कसले कलर, फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. 100% नॅचरल आहे आणि शाकाहारी, सगळे खाऊ शकतो. आणि आयुषला जर मी समजावून सांगितलं असतं ना, आयुष मी दमली आता नाही करू शकत, तरी त्यांना ऐकलं असतं. पण पण असं म्हणतात ना की आईच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये पहिलं बाळ सगळ्यात जास्त सफर करतं. तर मला आयुष्या बाबतीत तसं होऊन द्यायचं नाही, म्हणजे मी तसा प्रयत्न तर करते. तर बघू आता पुढे कसं होते. आणि एवढा साजरा सांगत पास्ता करायला माझ्यात पण तेवढी एनर्जी नव्हती, त्यामुळे कांदा टॅमॅटो आणि मटार टाकले हिरवे आणि ते छान तेलामध्ये भाजून घेतले. त्याच्यामध्ये पास्ता, उकडून घेतलेला पास्ता आहे तो मिक्स करून घेतला आणि ह्याच्यामध्ये सॉस मिक्स केला. आता सॉस मिक्स केला आहे म्हटल्यानंतर काय आयुषला आवडणारच, आयुषला सॉस खूप आवडतं. आता त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून आधी त्याला पास्ता खायला दिला. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता बघूया आयुषचा रिव्ह्यू पास्ता खातानाचा.